हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण सुरू करतोय तुमचा क्लास 9चा सेकंड चॅप्टर दॅट इज वर्क अँड एनर्जी. या चॅप्टरमध्ये जेवढ्या कन्सेप्ट येतील त्यांना आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तुमची खूप डिमांड होती की सर चॅप्टर 2 सुरू करा. आपण सुरू करतोय. आपण एक चॅप्टर सायन्स फर्स्टचा, एक सेकंडचा असंच घेत जाणार आहोत. तर आता आपला जो काही वेळ आहे ती आहे वर्क अँड एनर्जी बद्दल जाणून घ्यायची. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्कचा अख्खा टॉपिक संपून टाकू. पुढच्या लेक्चरला आपण एनर्जी बद्दल बघू. मग आता वर्क कशाला म्हणायचं? वर्क ज्यावेळी शिकतो आपण त्यावेळी आपल्याला माहित असलं पाहिजे वर्क कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय वर्क? आता मला सांगा, एक आपण काय केलं, सरळ सरळ एक आपण टेबल घेतला किंवा एखादा आपण काय म्हणू एक असा ऑब्जेक्ट आपल्याकडे रेस्टला पडलेलं आहे. एक बॉल होता आपल्याकडे जो काय होता या टेबलवरती रेस्ट करत होता, पडलेला होता. मग आपण काय केलं, आपल्याला देखवलं नाही, बसलेला होता. आपण गेलो आणि याला काय केलं, इकडल्या बाजूने धक्का दिला. धक्का दिल्यामुळे झालं काय, हा बॉल काय झाला असेल, थोडासा सरकून इकडे पुढे आला असेल. बॉलने काय केले, थोडक्यात त्याने छोटीशी जागा बदलवली, त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. मग झालं काय, तुम्ही लावला फोर्स. त्या फोर्स लावल्यामुळे काय झालं, बॉलची झाली डिस्प्लेसमेंट. मग आपण काय सांगतो, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स लावल्यामुळे जर त्या ऑब्जेक्टची काय होत असेल, डिस्प्लेसमेंट होत असेल, तर फोर्स लावल्यामुळे होणाऱ्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, वर्क डन. मग आपल्याला डिफाईन करायचं ठरलं तर आपण कसं सांगणार, आपण याला 2-3 पद्धतीने सांगू शकतो. आपण 2 पद्धतीने बघू. आपण काय म्हणू, इट इज द ability to make displacement of an object. कोणत्याही ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट घडून आणण्याची जी क्षमता आहे तिला आपण काय म्हणतो, वर्क डन. पण ही डेफिनेशन आपल्याला काय समजण्यासाठी आपल्याला काय करायचंय, प्रॅक्टिकली जी डेफिनेशन पॉसिबल आहे ती लिहायची, जी समजेल अशी लिहायची, आपल्याला जी एक्झामिनरला समजेल अशी लिहायची. मग आपण काय म्हणतो, सरळ सरळ when force is applied, इथं आपण फोर्स लावला. when force is applied to an object, एका ऑब्जेक्ट वरती आपण काय केलं, फोर्स लावला. when force is applied to an object, the object shows displacement. It is known as work done. आता वर्क डन म्हणा किंवा वर्क म्हणा, डझंट मॅटर, दोन्हीचं मिनिंग एकच आहे. डेफिनेशन लिहून घ्या. मग आता याला समराईज करू आपण. ह्या डेफिनेशनला आपण काय करू, समराईज करू. आपण काय म्हटलं, वर्क डन कशाला म्हणतो आपण, वर्क इज इक्वल टू, वर्क डन म्हणा किंवा वर्क म्हणा, डझंट मॅटर. काय केलं तुम्ही, फोर्स लावला. काय लावला, फोर्स लावल्यामुळे काय घडली, डिस्प्लेसमेंट. मग आपण काय सांगतो, वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आता हा फॉर्म्युला याला पण ब्रॅकेट करू शकतो आपण, पण आपल्याला माहिती आहे आपल्याला काय लिहायचा असतो, ॲब्रिव्हेटेड फॉर्म्युला. वर्कला आपण दाखवतो कशाने, W. फोर्सला आपण दाखवतो F ने, आणि डिस्प्लेसमेंटला आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं डिफरन्समध्ये, डिस्प्लेसमेंटला आपण दाखवतो S ने. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय होतो, W इज इक्वल टू F इंटू S. इंटूलाच आपण काय म्हणतो, मल्टिप्लाय. तर हा असेल आपल्याकडे वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला. जर तुम्हाला सिम्पली फोर्स दिलेला असेल, डिस्प्लेसमेंट दिलेले असेल, तर तुम्ही वर्क डन काढू शकता, किंवा वर्क डन दिलेले, डिस्प्लेसमेंट दिलेली, तुम्ही काय काढू शकता, फोर्स किती लागला ते पण काढू शकता या फॉर्म्युल्याचा उपयोग करून. ठीक आहे, समजला असेल. आपण पुढे मूव्ह करू. आता बघा, आता आपण काय म्हटलं, आता पुढची केस समजून घेऊ आपण. हे झालं असेल तर आपल्याकडे पुढची केस येते. पुढची जी केस आहे ती कशाच्या बाबतीत आहे, ती पण आपल्याला वर्क डनच्या बाबतीत आहे. पण त्या केसमध्ये काय म्हणतोय आपण, काही गोष्टी चेंज होतील आपल्याकडे. बघा आता कोणकोणत्या गोष्टी आणि कशा चेंज होतील. सगळ्यात पहिलं आपण काय म्हटलं, आपल्याकडे पुढची गोष्ट असेल ती काय असणार आहे, आपल्याकडे ऑब्वियसची गोष्ट आहे. आपण काय म्हटलं, आता आपल्याकडे काय होतं, हे आपल्याकडे काय असेल, ग्राउंड असेल, मैदान असेल सपाट. या मैदानावरती आपण काय म्हणू, एक टॉय कार असेल एखाद्या बाळाकडे. आता ही काय असेल, आपल्याकडे टॉय कार असेल. आता मी काय कार नाही ड्रॉ करत बसत आहे, तुम्हाला कळावं म्हणून फक्त. आपण काय म्हटलं, एक टॉय कार आहे. आपण काय म्हटलं, त्या बाळाने काय केलं, आता इथून ही कार काय केली, ह्या बाळाने काय केली, अशी समजा आपण म्हणू. सॉरी, बाळ जास्तच हवेत गेलं आपलं.
बाळ इथं पाहिजे आपल्याला जमिनीजवळ. आता हे बाळ काय होतं, इथं उभं होतं बरोबर. आणि आपण काय म्हटलं आता सरळ सरळ, बाळाची काहीतरी हाईट आहे आपल्याकडे ह्याची. मग या लहान बाळाने काय केलं, थोड्याशा हाईट वरून आपण असं म्हणू का एका ऑब्जेक्टला काय केली, एक दोरी बांधली. अशी दोरी बाळाच्या हातात आहे आणि ही दोरी बांधून ते बाळ काय करते, अशा त्या गाडीला धरून असं दोरीने ओढत चाललंय, गाडा गाडा खेळत चाललं. मग खेळत चाललं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतोय, इकडं फोर्स कुठं लागतोय, वरच्या दिशेने लागतोय बरोबर. आणि आपण किती नाही म्हटलं तर गाडीची डिस्प्लेसमेंट कुठं होती, डिस्प्लेसमेंट गाडी इथून सरकून कुठं आली, समजा आपण म्हणू इकडं आली. याचा अर्थ आपण काय म्हणतोय आता, जी गाडीची डिस्प्लेसमेंट झाली ती कुठं झाली आपली, हॉरिझॉन्टल इकडं. फोर्स कुठं लागत होता, वरती तिरपा त्या बाळाच्या हाताकडे. मग यालाच जर आपण एका वेगळ्या फॉर्म मध्ये जर बघितलं, त्याला आपण काय म्हणू सरळ सरळ फ्री बॉडी डायग्राम. याची जर आपण फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ केली, फ्री बॉडी डायग्राम, त्याच्यात काय म्हणतो आपण, या वस्तू काढायच्या नाही, कार वगैरे नाही काढायच्या आपल्याला. फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय येतं, मग अज्युम करायचं फक्त आपण. काय म्हटलं आपण, इथं कोण होती, आपली कार होती. मग तिला आपण समजा असं दाखवलं, ही काय आपली कार. या कारवरती बाळाने लावलेला फोर्स कुठं असेल, तो इकडं असेल ह्या दिशेने. त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय, कारची डिस्प्लेसमेंट कुठं होती ऍक्च्युअल. आता आपण मगाशी बघितलं होतं की नाही, टेबलवरती जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट कुठं होते, आपण म्हटलं सरळ डायरेक्शनने होते. तसंच या कारला फोर्स वरच्या दिशेने लागतोय, पण ऍक्च्युअल फोर्सची दिशा कुठं असली पाहिजे, डिस्प्लेसमेंटच्या दिशेने. आणि आपण काय केलं, जिथे बेबी उभं होतं तिथे त्या लाईनला जोडलं, तर आपल्याला काय मिळेल, इथे एक ट्रायंगल मिळेल की नाही, एक ट्रायंगल मिळतो आपल्याला. इकडे फोर्स लागत होता, ही लाईन इकडे आली आणि हा काय मिळाला आपल्याला, एक ट्रायंगल मिळाला असा. मग आता नीट बघा बरं, जेव्हा आपण अशी कन्सेप्ट बघतो ना, त्यावेळी नीट लक्षात ठेवायचं, इथे जो फोर्स वर लागत होता वरच्या दिशेने आणि जी डिस्प्लेसमेंट होत होती हॉरिझॉन्टली, या दोघांच्या मध्ये इथे एक अँगल क्रिएट होतोय की नाही. या अँगलला आपण काय म्हणतो, थीटा. आपल्याकडे बघा, आपण किती नाही म्हटलं, हे अल्फाबेट जे आहेत ग्रीक अल्फाबेट, यांना आपण शिकलेलो आहे. आपल्याला माहिती आहे हा कोण आहे आपल्याकडे, हा असतो अल्फा, हा असतो आपल्याकडे बीटा, हा असतो आपल्याकडे गॅमा, गामा पण म्हणतात काही लोक, आणि हा असतो आपल्याकडे थीटा. मग हा कोण आहे आपला थीटा. एक अँगल क्रिएट होतो त्याला आपण म्हणतो थीटा. मग हा अँगल जर क्रिएट होत असेल आपल्याकडे, तर आपल्याकडे पुढची केस काय येते, आपण काय म्हणतोय, इन दिस ट्रायंगल. मला सांगा आता, इथं फोर्स लागत होता वरच्या दिशेने, पण ऍक्च्युअल आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट ह्या दिशेने लागली. म्हणजे आपण याला पण म्हणू शकतो, इकडे पण थोडाफार फोर्स लागला असेल, ज्याने डिस्प्लेसमेंट केली, त्याला आपण काय म्हणू, F1. इथं जर फोर्स होता तर इथं काय असेल, फोर्स 1, F1. मग आता आपण काय म्हटलं बघा, आपला F1 लागत होता कुठं, इकडल्या दिशेने असा. F लागत होता इकडं, इकडल्या दिशेने असा. आता तुम्हाला असं सांगायचंय मला, इन दिस ट्रायंगल, हा जो ट्रायंगल क्रिएट झाला आपल्याकडे, याच्यामध्ये आपण काय सांगतो, आपल्याला काय घ्यायचं असतं, कॉस थीटाची व्हॅल्यू घ्यायची. आता हे कॉस थीटा काय आयटम आहे आपल्याला कळलं पाहिजे. कॉस काय असतो, अँगल ज्यावेळी क्रिएट होतो ना एखादा, त्या अँगलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढण्यासाठी तुम्हाला जॉमेट्रीमध्ये आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येतील वेगवेगळे. त्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन हे 3 मुख्य रेशो आहेत. त्याच्यानंतर कोसेक, कॉट आणि आपल्याकडे अजून एक असतो सेक. तर हे वेगवेगळे रेशो आहेत. हे वेगवेगळ्या रेशोची आपण व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो ते आपण बघणारच आहोत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 3ची सांगून पण ठेवेल. तुम्हाला जर साईनची व्हॅल्यू काढायची असली, साइन थीटा जर काढायचा असला, तर त्याची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता इथं बघा बरं, आपल्याकडे काय क्रिएट होतोय, हा एक राईट अँगल ट्रायंगल, इथं 90 डिग्रीचा अँगल होतोय. मग अपोजिट साइड कोणती, ह्या अँगलच्या अपोजिट कोण आहे, ही साइड. आपण हायपोटेनियस कोण आहे, आपल्या जो काही आपल्याकडे पॅरलली क्रिएट होणारा 90 डिग्रीचा अँगल, त्याच्या अपोजिट कोण आहे, तो हायपोटेनियस. अपोजिट साइड म्हणजे थीटाच्या अपोजिट ही साइड आणि हायपोटेनियस ही साइड, एकमेकांचा रेशो घेतला तर असं. कॉसची व्हॅल्यू कशी येते आपल्याकडे, कॉस थीटा इज इक्वल टू, आता साइन मध्ये अपोजिट साइड घेतो आपण, इथे कोण घेतो, ऍडजस्टंट साइड. कोण घेतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड कोणती, अँगलच्या शेजारची साइड म्हणजे कोण, ही वाली, अपॉन कोण, हायपोटेनियस. आणि तुमच्याकडे जो टॅन असतो ना, टॅन थीटा, त्याची व्हॅल्यू कशी येते आपल्याकडे, टॅन थीटा काढतो आपण अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. या पद्धतीने आपल्याकडे 3 असतात. आता आपण इथं कॉस थीटाचा काय रेफरन्स घेतोय,
बिकॉज आपल्याला जो अँगल काढायचा आहे तो काय रेफर करतोय, कॉसला रेफर करतो. आणि घाबरायचं नाही, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली असते, किंवा आपल्याला जे बेसिक 3 व्हॅल्यू पाहिजे ते आपण लिहून पण घेतो. कॉस थिटाचं काय असतं आपण म्हटलं आताच, ऍडजेसंट साइड अपॉन कोण आहे आपला, हायपोटेनियस. आता बघा बरं, इथं याच्या बाबतीत आपण काय म्हणू, कॉस थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस कोण आहे ना, ऍडजेसंट साइड कोण आहे, याच्या ऍडजेसंट कोण आहे, ही साइड आहे F1. आपण काय म्हणणार F1 अपॉन हायपोटेनियस कोण आहे आपला, राईट अँगलच्या अपोजिट हायपोटेनियस कोण आहे F. याच्यावरून आपल्याला जर काढायचं असलं तर आपण काय काढू शकतो बरं, याच्यावरून आपल्याला जर काढायचं ठरलं तर आपण कोणाची व्हॅल्यू काढू शकतो, वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ F1. हा F काय आहे, आपण म्हटलं इकडे जो फोर्स, ज्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होती तो F1 काढू शकतो आपण. कसा, हा F इकडे डिवाइड, इकडे येऊन काय मल्टिप्लाय. देअरफॉर F1 इज इक्वल टू F इंटू कॉस थिटा. इथपर्यंत कळलं कसं आलंय. मग आता बघा, मला एक गोष्ट तर माहिती की नाही, एक गोष्ट आपण शिकलेलो आहे, काय बरं, W इज इक्वल टू F इंटू एस. एवढं तर माहिती आहे, आत्ता जस्ट याच्या आधी फॉर्म्युला शिकलो होतो आपण. मग जर मला माहिती F इंटू एस, तर मग मी काय म्हणणार, आता ही जर व्हॅल्यू आपल्याला माहित असेल W इज इक्वल टू F इंटू एस, तर आपण काय करणार बरं, आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती टाकावी लागेल की नाही. मग आपण काय म्हणणार, W इज इक्वल टू, देअरफॉर W इज इक्वल टू वर्क डन काढायचं ना, इथं किती झाला असेल, अँगल मध्ये फोर्स लागतो त्यावेळी वर्क डन काय येईल ते काढायचं आपल्याला. W इज इक्वल टू, आपल्याकडे कोण राहील आता, F आपला आहे तसा, कोण आहे हा F, इंटू कोण राहील आपला कॉस थिटा, आणि इंटू कोण येईल आपला डिस्प्लेसमेंट. F इंटू एस तर होता आपल्याकडे, त्याच्यात आपण कॉस थिटा टाकला. मग आपल्याकडे फायनल फॉर्म्युला काय तयार होईल, याला रिअरेंज केल्यावर, देअरफॉर इथं लिहितोय मी, इथं हा फॉर्म्युला असेल आणि महत्वाचा आहे म्हणून याला लिहूनच घ्यायचं, W इज इक्वल टू F इंटू एस इंटू कॉस थिटा. याला बॉक्स करून ठेवायचा. हा कशाचा फॉर्म्युला आहे, याला आपण असं म्हणू, यूज दिस इफ फोर्स इज अप्लाइड. ह्या फॉर्म्युला कधी वापरायचं, यूज दिस इफ फोर्स इज अप्लाइड इन अन अँगल. एका अँगल मध्ये जर फोर्स वापरलेला असेल तर ह्या फॉर्म्युल्याला वापरायचं. ओके, आता आपण हा जो फॉर्म्युला आपण मिळवला, हा जो फॉर्म्युला आपण शिकलो, त्याला अप्लाय कसं करायचं. सपोज आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिला आणि त्याच्यामध्ये कॉस्टची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, हा जो थिटा आहे हा काय आहे, अँगल आहे, अँगलची व्हॅल्यू आपल्याला दिली. सपोज थिटा इज इक्वल टू आपल्याला काय दिलं, 0. जर थिटा 0 असेल तर आपल्याकडे काय येईल, कॉस ऑफ 0 इज इक्वल टू, त्याची व्हॅल्यू दिलेली असते तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये, त्याची व्हॅल्यू असते 1. याला जर आपण आपल्या फॉर्म्युल्यात टाकलं, W इज इक्वल टू F इंटू एस इंटू कॉस ऑफ 0. W इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे, F इंटू एस इंटू कॉस 0, किती आपल्याकडे 1 इंटू 1, काय येईल आपल्याकडे, W इज इक्वल टू F इंटू एस. हे झालं आपल्याकडे काय, वर्क डनचं. आपल्याकडे ज्यावेळी आपल्याकडे काय, आता कॉस 0 कधी असू शकतो, जर ऑब्जेक्ट लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट दोन्ही काय असतील, एकाच दिशेत असतील, परपेंडिक्युलर वगैरे काही नसतील, यांच्यामध्ये कुठला अँगल क्रिएट झाला का, फोर्स काय सरळ लागला, डिस्प्लेसमेंट पण सरळ झाली, त्यावेळी होणारं जे वर्क असतं ते कसं असतं आपल्याकडे, आपण म्हणू त्याच्यामध्ये कॉस्टची व्हॅल्यू 1 येईल. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे असंच राहील, वर्कचा फॉर्म्युला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर ही एक केस होती आपल्याकडे. आता आपल्याला बघायचं ह्या केसेसच्या आधारे आपण काय सांगतोय, आपल्याकडे काय बनतोय, टाइप्स ऑफ वर्क डन. पुढचा जो टॉपिक आहे तो काय, टाइप्स ऑफ वर्क डन. आता आपण बघू टाइप्स ऑफ वर्क डन, कोणकोणत्या टाइपचं वर्क असू शकतं आपल्याला ते बघायचंय. हे कळलं असेल आता. जर आपल्याकडे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशेने होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, W इज इक्वल टू F इंटू एस. जर आपल्याकडे फोर्स एका अँगल मध्ये लागत असेल तर काय वापरतो आपण, W इज इक्वल टू F इंटू एस इंटू कॉस थिटा. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले होते आपल्याकडे. आता आपण बघतोय टाइप्स ऑफ वर्क, टाइप्स ऑफ वर्क डन. वर्क डनचे टाइप बघायचे आपल्याला. 3 टाइपचे वर्क डन असतात आपल्याकडे. पहिला असतो आपल्याकडे पॉझिटिव्ह वर्क. कशाला म्हणायचं पॉझिटिव्ह वर्क, सिंपल टर्म आहे बघा. आपण काय सांगतोय सरळ सरळ, जर आपल्याकडे काय असेल बरं, व्हेन अप्लाइड फोर्स
when applied force and displacement are in the same direction. सेम डायरेक्शन. जर अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं एका सेम डायरेक्शन मध्ये असतील त्याला काय म्हणतो आपण, देन इट इज पॉझिटिव्ह वर्क. वर्क डन काहीच फरक पडत नाही, मी सांगितले तुम्हाला 2-3 वेळा. मग आपण काय म्हणू शकतो या केसमध्ये, बघा बरं काय केलं आपण, फॉर्म्युला आपल्याकडे काय, W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपण काय वापरतो इथं, कॉस थिटा काय असणार आहे, ऑब्विसली जर फोर्स लावलाय आणि इकडे फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट पण इकडेच झाली, याच्यात कोणता अँगल झाला का, नाही. कॉस काय येईल 0. W इज इक्वल टू F इंटू S इंटू काय येईल आपला कॉस ऑफ 0. मग काय येईल आपल्याकडे, W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस 0 किती असतो आपला 1. देअरफॉर W इज इक्वल टू F इंटू S. इथं काय झालं आपल्याकडे, वर्क डन बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह वर्क डन. कळलं असेल. पॉझिटिव्ह वर्क डन कळलं असेल तर आता आपण बघू दुसरी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, निगेटिव्ह वर्क डन. आता निगेटिव्ह कशाला म्हणायचं बघू, स्क्रीनशॉट घ्यायचा, तेवढा टाइम मी अलॉट केलाच होता ऑलरेडी. निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, सिंपलची टर्म आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. कशाला म्हणायचं निगेटिव्ह वर्क, बघतोय आपण काय म्हणतोय आपण, सेकंड टाइप आहे आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह वर्क. कसं म्हणणार आपण, when applied force and displacement समजून घ्यायचं, डिस्प्लेसमेंट लिहिलं आपण, when applied force and displacement are in the opposite direction, are perpendicular म्हणू, काय अडचण नाही, are perpendicular to each other. आता परपेंडिक्युलर म्हटलं आपण, म्हटल्यानंतर आपल्याला कळलं असेल काय म्हणायचं आपल्याला इथं. परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर कसे असतील ते, ऑब्विसली जिकडे वर्क चालतंय, जिकडे आपलं वर्क डन होणार आहे आणि जिकडे आपण काय म्हणतोय फोर्स लावला जाणार आहे, कसे असतील परपेंडिक्युलर. देन इट इज काय असतंय, निगेटिव्ह वर्क. याला असं समजून घ्या, बघा एक टेबल आहे आपल्याकडे, ऑब्विसली एक टेबल आहे, ह्या टेबलवरती आपण काय केलं, एक ग्लास घेतला असा आणि ह्या ग्लासला काय केलं आपण, सरळ सरळ एका थ्रेडच्या मदतीने बांधलं, एक दोरा बांधला आणि ह्या दोऱ्याला मी काय केलं, या ग्लासला इथं आपण एक वटकन लावली अशी काहीतरी, जेणेकरून हा ग्लास मूव्ह होऊ नये. इथं आपण काय लावली, एक पुली लावली आणि पुलीच्या सहाय्याने काय केलं, याला खाली आपण वजन लावलं. इथं आपण म्हणू 50 kg वजन लावलं. होईल काय, हे वजन काय करणार आहे, वजनाचं डायरेक्शन कुठे आहे, इकडे. वर्क डनच्या मदतीने डिस्प्लेसमेंट कुठे होईल, इकडे, हा ग्लासला इकडे ओढेल. पण एका टाइम नंतर इथे येऊन ग्लास काय होईल, याला अडेल आणि ग्लास पुढे जाणार नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंट होईल का. म्हणून आपण अशा वर्क डनला काय म्हणतो, निगेटिव्ह वर्क. याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला काय येईल बरं, W इज इक्वल टू F इंटू S आहे तसंच राहील, पण इथं काय येईल, मायनस साईन येईल, बिकॉज आपल्याकडे कॉस्टची व्हॅल्यू काय बनते, -1. हा आपल्याकडे निगेटिव्ह वर्कचा फॉर्म्युला असेल. आणि या कॉस्टच्या व्हॅल्यू तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत, 0, 90, 180च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला, कॉस्ट 60ची पण दिलेली आहे, त्या व्हॅल्यूज पाहून घ्यायची व्यवस्थित. आणि आता झिरो वर्क कधी म्हणू बरं आपण, झिरो वर्क तिसरा जो टाईप आहे आपल्याकडे तो आहे झिरो वर्क. झिरो वर्क याला काय म्हणतो आपण, when force is applied but no displacement happens, but no displacement occur, then it is known as zero work. याचं एक्झाम्पल बघा बरं, खूप सोपं आहे. तुम्ही बघा एखाद्या वॉलला तुम्ही काय केलंय, आता वॉलकडे तुम्ही तोंड करून उभे राहिले ना, असं तिला पकडलं धक्का देऊ राहिले, फोर्स भरपूर लावला तुम्ही, पण वॉल हल्ली का, डिस्प्लेसमेंट झाली का, याला काय म्हणतो आपण झिरो वर्क. कसं समजून घेणार, इकडून 50 किलोचं वजन लावलं मी, इकडून पण एक पुली लावली अशी, इकडून पण काय केलं 50 kgचं वेट लावलं, दोन्हीकडून 50 kgचं वेट उरायला, ग्लास कुठं आलेल का, एकाच जागी राहील, फोर्स तर लागू राहिला पण डिस्प्लेसमेंट होणार नाही. अशा वर्कला काय म्हणायचं,
W इज इक्वल टू 0. याला आपण कसं लिहिणार बरं? सरळ सरळ याला असं म्हणायचं आपल्याकडे W इज इक्वल टू 0 कोणत्या केसमध्ये येतो आपला? ज्यावेळी काय होतं, कोणतीही डिस्प्लेसमेंट होत नाही तेव्हा. याला आपण लिहायचंच ठरलं तर कसं लिहिणार? ऑब्विसली वर्क डन 0 कधी असतं? देअरफॉर W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती असेल? 0 येईल. म्हणजेच काय येईल आपल्याकडे? W इज इक्वल टू F काय, S काय आणि 0 काय, सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 0. याला आपण काय म्हणतो? 0 वर्क. आता आपल्याकडे येतोय याच्यातला एक टॉपिक येतोय, त्याला आपण काय म्हणतो? युनिट ऑफ वर्क डन. वर्क डन तर काढला आपण, काढायला शिकलो आपण कसं काढायचं, 3 प्रकार आहे पाहिले. पण वर्क डनला काहीतरी युनिट तर द्यावं लागेल की नाही? मग आपण काय म्हणतोय? युनिट ऑफ वर्क डन. याच्यावरती आपल्याला कधी पण येत तर नाही शक्यतो क्वेश्चन, पण आला तर सांगता येत नाही. युनिट ऑफ वर्क डन, वर्कचं युनिट काय? आता फॉर्म्युला बघा बरं काय? W इज इक्वल टू F इंटू S. W म्हणजे काय? वर्क डन. वर्क डन काढायचं आहे आपल्याला. F कशात मोजतो आपण? फोर्स मोजतो आपण न्यूटन मध्ये, आणि डिस्प्लेसमेंट कशात मोजतो आपण? मीटर स्क्वेअर मध्ये. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, W इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आता न्यूटन मीटर स्क्वेअर, पण याला आपण असं लिहू शकतो का आता? म्हणून आपण काय सांगतो, ह्या न्यूटन मीटरला आपण अजून एक नावाने ओळखतो. न्यूटन मीटर स्क्वेअरला आपण याला काय म्हणतो? विच इज इक्वल टू जूल्स. कशात मोजतो आपण वर्क डनला? जूल मध्ये. वर्क डन आणि एनर्जी दोघांचंही युनिट काय आहे? जूल. याला आपण बघा, सॉरी मीटर स्क्वेअर लिहिलं मी चुकून, इथं मीटर आहे. न्यूटन मीटरचं आपण दुसरं नाव काय घेतो? जूल. मग वर्क डनचं युनिट काय होईल? जूल. या जूलला आपण कसं लिहू शकतो बघा बरं? हे आपल्याकडे जूल काय आहे? SI युनिट आहे. SI युनिट ऑफ वर्क, ते कोणी आपल्याकडे? जूल. पण आता आपल्याला जर CGS युनिट विचारलं कुणी, CGS काय असतं? लास्ट इयर शिकलो आपण, सेंटीमीटर, ग्राम आणि काय असतं? सेकंड. मग CGS युनिट जर घ्यायचं असेल आपल्याला, आपण काय सांगतोय? 1 अर्ग. आता अर्ग कुठून आला बघ ते पण सांगितलं जाईल. इज इक्वल टू 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. आता बघा बरं, अर्ग कोण आहे? जूलचं CGS काय आहे? अर्ग. न्यूटनचं CGS काय आहे? डाइन. आणि मीटरचं CGS काय आहे? सेंटीमीटर. इथपर्यंत क्लिअर आहे आता? मग आपण काय म्हणतो आता सरळ सरळ, आपल्याला जर 1 जूल विचारला कोणतरी, व्हॉट इज 1 जूल, याला जूलला आपण कशाने दाखवतो? कॅपिटल J ने. 1 जूलची जर व्हॅल्यू विचारली आपल्याला तर काय म्हणतो आपण? 1 न्यूटन इंटू 1 मीटर. मग यालाच आपण कसं सांगणार बरं? 1 न्यूटन मध्ये किती डाईन असतात? 10⁵ डाईन असतात याच्यामध्ये. 10⁵ डाईन इंटू एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? 100. मग त्याला आपण 100ला कसं लिहू शकतो? 10चा स्क्वेअर, 10⁻² मीटर, सॉरी सेंटीमीटर. आता आपण बघा याच्या भाषेत लिहितोय, अर्गच्या भाषेत लिहिलं याला. मग डाईन आणि सेंटीमीटर आलं. मग आपण काय म्हणतोय? 1 जूल इज इक्वल टू, आता इथं आपण काय घेतोय? 1 जूल. 1 जूलची जर व्हॅल्यू काढायची असली तर अर्ग मध्ये कशी येईल ती? 10⁵ आणि 10⁻². आपल्याला इंडायसेस माहिती, इंडायसेसची काय होते? ऍडिशन. मग आपण काय होणार? 10 आणि 2, 10⁵ आणि 10⁻², दोघं मल्टिप्लाय मध्ये त्यांच्या पॉवरची काय होईल? ऍडिशन. 10⁷ हे कशात येईल आपलं? अर्ग मध्ये. 1 जूलची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. 1 जूल बरोबर किती असतात? 10⁷ अर्ग. आणि आता लास्टली आपण काय बघू तुमच्या, हे पहा आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला काही सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत. आपण या सॉल्व एक्झाम्पलला बघू आता. सॉल्व एक्झाम्पल जे दिलेले आहेत आपल्याकडे, पेज नंबर पण सांगितलं जाईल आपल्याला. पेज नंबर 22 वरती बघा 2 सॉल्व एक्झाम्पल आहे. मी एक्झाम्पल नाही लिहित बसणार आहे, तुम्हाला माहिती आहे आता. पेज नंबर पण सांगून ठेवला. एक्झाम्पल डायरेक्ट सोडू आपण. बघा आपल्याला काय दिलंय एक्झाम्पल मध्ये, काय काय दिलेलं आहे आपल्याला. काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक an object of mass 20 kg to a height of 10 मीटर. म्हणजे आपल्याला काय दिलंय? गिवन लिहायला शिकायचं. खूप वेळा सांगितलंय तुम्हाला. काय म्हटलंय? ऑब्जेक्टचं मास दिलंय, मास ऑफ ऑब्जेक्ट तो दिलाय किती? 20 kg. बरोबर. 20 किलोचं एक ऑब्जेक्ट आहे आपल्याला, त्याला वर घेऊन जायचंय. किती हाईटला न्यायचंय? हाईट किती हाईटला न्यायचंय त्याला आपल्याला? त्याला आपण हाईटलाच म्हणजे काय, जेवढं वर उचलणार तेवढी काय करणार आपण? डिस्प्लेसमेंट. त्याला आपण यस म्हणू. किती दिली ती आपल्याला?
10 meters. आणि आपल्याला काय शोधायला सांगितलं त्यांनी, व्हॉट विल बी द वर्क डन. वर्क W ची व्हॅल्यू काय येईल असं आपल्याला विचारलंय. मग आपल्याला माहिती काय, वी नो दॅट W इज इक्वल टू F इंटू S. आता हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, W इज इक्वल टू F इंटू S. पण मला सांगा बरं, आपल्याला F इंटू S वापरायचं आहे, पण तो वापरता येईल का आपल्याला? इथं तर आपल्याला फोर्सची व्हॅल्यू दिलेलीच नाही कुठं. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय काढावं लागेल, फोर्स काढावं लागेल. फॉर दॅट F इज इक्वल टू, F ची आपण मागच्या चॅप्टर मध्ये व्हॅल्यू बघितली होती, फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. आता आपण बघत होतो काय म्हटलं, फोर्सची व्हॅल्यू काढायला आपण शिकलो होतो मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. इथं ऍक्सेलरेशन कोणामुळे मिळणार आहे, ऑब्जेक्टला जर सोडलं तर खाली जाईल, कोणामुळे जाईल, ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून आपण काय घेतो, मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथं आपण ऍक्सेलरेशनच्या जागी काय घेतली, ग्रॅव्हिटी. मग आपल्याकडे जी ची व्हॅल्यू आपल्याकडे ठरलेली, आपल्या अर्थसाठी जी काही जी ची व्हॅल्यू आहे ती आहे 9.8. पण 9.8 ला आपण इथं निगेटिव्ह घेतोय. मग आपण काय घेतलं, मासची व्हॅल्यू टाकली, F इज इक्वल टू mg. एम काय आपल्याकडे 20 इंटू जी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 9.8. पण तिला आपण निगेटिव्ह साईन का दिलं, बिकॉज ऑब्जेक्ट काय करतोय, आपण ग्रॅव्हिटीच्या अपोजिट उचलतोय आणि अपोजिट गोष्ट होती म्हणून तिला काय साईन देतो आपण, मायनस. म्हणून आपल्याकडे फोर्सचं जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 29 जार 180, 28 जार 16 म्हणजे किती होतील, 160. म्हणजे किती येतील, 180 प्लस 16 196. हे झालं आपल्याकडे फोर्स आला. मग आता फोर्स मिळाला तर आपल्याला वर्क डन काढता येईल की नाही. नाव W इज इक्वल टू काय येईल, आपल्याकडे फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती, -196 इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेली किती आहे, 10 मीटर 10. मग आपल्याकडे येईल देअरफॉर W इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे, -1960. आणि आन्सर कशात असतं आपलं, वर्क डन जूल मध्ये. मग आपल्याकडे हे झालं आपल्याकडे वर्क डन. तुम्ही इथं वाटलंच तर म्हणू शकता द वर्क डन इज निगेटिव्ह. इथं काय सांगतो आपण, द निगेटिव्ह साइन शोज बिकॉज द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन. इथं काय म्हणू शकता, निगेटिव्ह साइन शोज हिअर, निगेटिव्ह साइन शोज force and displacement are in opposite डायरेक्शन. तुम्ही लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट कशी असेल, आपल्याकडे जो फोर्स लागतोय तो कोणी, ग्रॅव्हिटी, तो खालच्या दिशेने लागतोय. ऑब्जेक्ट कुठे उचललंय, वरच्या दिशेने, म्हणजे दोघांचं डायरेक्शन कसं आहे, मिसमॅच आहे, म्हणून साइन काय येते, निगेटिव्ह. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम असेल आपल्याकडे, हा लिहून घ्या आधी. चला आपण दुसरा प्रॉब्लेम बघू आता. दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतोय आपल्याला, सेकंड प्रॉब्लेम सेज प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन. प्रवीणने काय केलं, एका ऑब्जेक्ट वरती 100 न्यूटनचा काय लावला, फोर्स लावला. आणि एवढा फोर्स लावून त्याने काय केलं बरं, ऑन अन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. मग आपण काय म्हणू, प्रवीणने काय केलं, एक ऑब्जेक्ट त्याला उचलायचं होतं, त्याने काय केलं, 100 न्यूटनचा फोर्स लावला. पण तो फोर्स कसा लावला त्याने, थोडासा डायरेक्शन मध्ये लावला, म्हणजेच काय आपल्या इथं अँगल मध्ये लावला. म्हणजेच आपण काय म्हणणार, सरळ सरळ फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, प्रवीणने लावलेला फोर्स दिलेला आहे आपल्याला. एफ ची व्हॅल्यू दिली, किती दिली ती आपल्याला, 100 न्यूटन. नंतर आपल्याला काय दिलं त्यांनी, जो काही अँगल बनतोय, ज्या अँगल मध्ये फोर्स लागतोय तो काय आपल्याकडे कॉस थीटा, किती दिलाय आपल्याला, 60 डिग्री. 60 डिग्रीचा अँगल दिलाय. नंतर आपल्याला काय म्हटलं त्यांनी, द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल वर्क इज डन. म्हणजे आपल्याला वर्क डनची पण व्हॅल्यू दिली, किती वर्क झालं, 400 जूल. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट किती अंतर गेला असेल ती डिस्प्लेसमेंट आपल्याला विचारली. बऱ्याच जणांना नाही कळणार डिस्प्लेसमेंट, आपण लिहून ठेवू. डिस्प्लेसमेंट एस किती झाली ते आपल्याला विचारलंय. मग आपल्याकडे फॉर्म्युला आठवतं का, मग आपल्याला इथं बघा प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी गिवन मध्येच दिलेलं आहे, काय कॉस 60 त्याची व्हॅल्यू दिलेली त्यांनी आपल्याला, किती असते, हाफ, 1/2 1/2 हाफ म्हणतो आपण त्याला. मग आपण काय करू, सरळ सरळ आपल्या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यूज टाकू. बघा बरं, गिवन दिलेलं होतं, सगळं दिलेलं होतं. आता आपल्याला माहिती काय, फॉर वर्क डन ॲट अन अँगल, आपल्याकडे फॉर्म्युला काय,
एफ इंटू एस इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे आपला. डब्ल्यू ची आपल्याला व्हॅल्यू दिली, किती दिली ती 400 जूल इज इक्वल टू फोर्स किती लावला त्याने 100 न्यूटन इंटू एस आहे असाच राहील आपला डिस्प्लेसमेंटचा, वाटलं तुमच्यासाठी मल्टिप्लिकेशन साइन टाकू, इंटू कॉस थिटा दिलाय. कॉस कितीचा येईल आपला 60, कॉस 60 ची पण व्हॅल्यू दिली आपण लिहून घेऊ परत एकदा. 400 इज इक्वल टू 100 इंटू एस इंटू 1/2. मग आता 2 इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. आपण काय म्हणू 400 मल्टिप्लाइड बाय 2, हा 100 इकडे काय मल्टिप्लाय एस ला इकडे येऊन काय होईल डिवाइड, किती येईल 100 इज इक्वल टू इकडे एकच जण शिल्लक राहील कोण एस. देअरफॉर एस इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा, याचा एक 0 याचा एक 0 याचा एक 0 याचा एक 0 गेले, आपण मध्ये 1च राहिला. 4 इंटू 2 किती येईल आपल्याकडे 8 आणि डिस्प्लेसमेंट युनिट काय असतं 8 मीटर. आपण काय म्हणणार देअरफॉर द ऑब्जेक्ट शोज, देअरफॉर द ऑब्जेक्ट विल शो, द ऑब्जेक्ट शोज डिस्प्लेसमेंट, शॉर्ट लिहिलंय, ऑफ 8 मीटर्स असं लिहा ना, असं आन्सर लिहिणं गरजेचं असेल. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय वर्क. वर्कचे आपण काय बघितलं सरळ सरळ, वर्क जर आपण काय म्हणतो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशेने असेल तर फॉर्म्युला मिळवला आपण डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जर अँगल क्रिएट होत असेल तर फॉर्म्युला येतो आपल्याकडे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. त्यानंतर आपण वर्कचे 3 प्रकार पण पाहिले, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. त्यानंतर आपण काय बघितलं 2 न्यूमेरिकल होते आपल्याकडे, 2 न्यूमेरिकल पण बघितले. मग आजच्या लेक्चरसाठी एवढं सफिशियंट असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण एनर्जीचा टॉपिक सुरू करू. आता बऱ्याच मुलांच्या डिमांडवरती जर चॅप्टर सुरू झालाय तर आपलं काम असलं पाहिजे व्हिडिओला लाईक करत जा, सगळ्यात महत्वाचं तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत शेअर करत जा, आणि कळतंय की नाही काही सोल्युशन असेल काही विचार असतील तुमच्या मनात तर ते कमेंटच्या माध्यमातून कळवत जा. सगळ्यात महत्वाचं आता आपण रेग्युलर लेक्चर पण टाकतोय, प्रॉब्लेम पण संपलेला असेल. तुमचं काम काय असलं पाहिजे फक्त आणि फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींपर्यंत, आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर काउंट वाढला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढचे पण सगळा सिलेबस कव्हर करायला थोडंसं काय म्हणतो ना मोटिवेशन मिळतं. ओके देन अभ्यास करत राहा आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवत जा, समजतंय नाही समजतंय, काही अडचणी असतील त्या पण येऊ देत जा. सो आता पुढच्या लेक्चरला आपण काय बघू व्हॉट इज मीन बाय एनर्जी अँड टाइप्स ऑफ एनर्जी. ओके देन याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि अभ्यास करत राहा.